Dear students, today we continue the next article from gravitation. So what is the effect of variation of G by various factors? The first two factors already we have learned. What is that? Effect of altitude. Altitude म्हणजे हाईट. अर्थच्या सरफेस पासून जसं जसं वर जाऊ तसं तसं ग्रॅव्हिटी कमी कमी झालेलं आहे, आपण लर्न केलेलं आहे. आणि दुसरा फॅक्टर इफेक्ट ऑफ डेप्थ. अर्थच्या सरफेसपासून अंडरग्राऊंड अर्थच्या सेंटरकडे जसं जसं आपण जाऊ तसं तसं ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कमी होत गेलेले आहे. म्हणजे एकंदरीत आपल्याला काय म्हणता येतं, आयदर साइड्स ऑफ सरफेस ऑफ अर्थ, आयदर साइड्स अबोव दी सरफेस ऑफ अर्थ आणि बिलो दी सरफेस ऑफ अर्थ, ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कंटिन्युअसली फॉल. म्हणजे कमी होत गेलेले आहे, दोन्ही बाजूला वरही कमी होत गेलेले आहेत अर्थच्या सरफेसच्या खाली अंडरग्राऊंडला. सेंटरला अर्थच्या ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी 0 आहे आणि इन्फिनिटी पॉईंटला सुद्धा 0 आहे. हे दोन पॉईंट आपण ऑलरेडी लर्न केलेलं आहे. तर आता तिसरा पॉईंट काय आहे, तर तिसरा इफेक्ट ऑफ व्हेरिएशन ऑफ जी बाय लॅटिट्यूड. लॅटिट्यूड म्हणजे काय रे, लॅटिट्यूड्स आणि अल्टिट्यूड्स. लॅटिट्यूड्स जे असतात होरिझॉन्टल लाईन्स असतात, इक्वेटोर, त्यानंतर वेगवेगळ्या लोकेशनच्या लॅटिट्यूड्स असतात, त्याला आपण अक्षांश असं म्हणतो, अक्षांश असं म्हणतो ते. आणि मग त्यालाच आपण इफेक्ट ऑफ रोटेशनल मोशन ऑफ अर्थ. अर्थ्स रोटेशनल मोशनचा इफेक्ट काय होतो, ॲक्सलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीवरती. तर हे आपल्याला अत्यंत इम्पॉर्टंट आर्टिकल लर्न करायचं बेटा. तर यासाठी आपण काय करूया, इथं लेट अस कन्सिडर अर्थ इज ए सॉलिड स्पियर. अर्थ इज ए सॉलिड स्पियर ऑफ मास. अर्थचं मास किती आहे, कॅपिटल एम. अर्थचा रेडियस किती आहे, कॅपिटल आर. आणि अर्थ इक्वेटोरियल प्लेन म्हणजे जी प्लेन अर्थच्या सेंटरमधून अर्थचे दोन समान भाग केले जातात, त्या प्लेनला आपण अर्थ इक्वेटोरियल प्लेन म्हणतो बेटा. आणि अर्थचा ॲक्सिस ऑफ रोटेशन ज्याच्या भोवताली अर्थ रोटेट होते तो कुठून पास होतो, अशा पद्धतीनं अर्थचा ॲक्सिस ऑफ रोटेशन हे अशा टाईपमध्ये, अर्थ इज रोटेटिंग अबाउट इट्स ओन ॲक्सिस. तर ही जी अर्थ रोटेशनल मोशन अर्थ. आणि एक पॉईंट आपण इथं घेऊया बेटा, कोणता, हा एक पॉईंट घेऊया ज्या ठिकाणी अर्थ रोटेशनल मोशनचा इफेक्ट आपल्याला लर्न करायचा आहे. अशी फिगर मी काढत आहे तशी तुम्ही सुद्धा फिगर काढत चला, म्हणजे क्लिअर कन्सेप्ट व्हायला सोपं जातं. आता हा अर्थचा सेंटर आहे, याला ओ असं गृहीत धरू. आणि ही प्लेन जी असेल ही अर्थ इक्वेटोरियल प्लेन. कोणती प्लेन आहे, अर्थ इक्वेटोरियल प्लेन. आणि हा जो अँगल दिसतो बेटा इथं, याला आपण फाय म्हणायचं. लॅटिट्यूड फाय आपण ज्याला म्हणतो, अर्थचा सेंटर आणि हे इक्वेटोरियल प्लेन. इक्वेटोरियल प्लेन काय असते माहिती आहे का रे, इक्वेटोरियल प्लेन अर्थचे दोन नॉर्थ हेमिस्फियर आणि साऊथ हेमिस्फियर तयार केले, म्हणजे दक्षिण गोलार्ध आणि उत्तर गोलार्ध ज्याला आपण म्हणतो, तसं हे अर्थचा इक्वेटोरियल प्लेन आहे, असं डॉटेड लाईन दाखवलेलं. आणि इथं आपण एक पॉईंट पी पॉईंट घेऊया. या पी पॉईंटवरती काय लर्न करणार आहे आपण, हा जो पॉईंट आहे बेटा पी पॉईंट आहे, या पी पॉईंटला अर्थ रोटेशनल मोशनचा इफेक्ट काय होतो, हा पॉईंट मी इथं तुम्हाला पी दाखवलेला आहे. आणि इथं एक डॉटेड लाईन रेडियस ऑफ सर्क्युलर पाथ बेटा, हा स्मॉल आर कुठून, हे सेंटर ऑफ अर्थ दिसते ना, अर्थचं सेंटर डॉटेड. हे सेंटर ऑफ सर्क्युलर पाथ ऑफ द सेंटर ऑफ सर्क्युलर पाथचं सेंटर सी आणि ओ काय, सेंटर ऑफ अर्थ आहे. आणि हा पार्टिकल जो आहे तो इथं पी, या पार्टिकलचं मास एम आहे. तर सेंट्रीफ्युगल फोर्स जो असेल तो सेंट्रीफ्युगल फोर्स आणि हे कॅपिटल आर
अर्थ रेडियस आहे बेटा इथून इथपर्यंत, हा सेंट्रीफ्युगल फोर्स एफ म्हणतो. काय सांगा, एम आर ओमेगा स्क्वेअर. सेंट्रीफ्युगल फोर्स एफ इज इक्वल टू एम स्मॉल आर ओमेगा. स्मॉल आर आणि कॅपिटल आर आपण क्लिअर करूया. आणि या सेंट्रीफ्युगल फोर्सचे दोन कॉम्पोनंट आपल्याला घ्यायचे बेटा. एक कॉम्पोनंट मी तुम्हाला इथं दाखवतो. हा एक कॉम्पोनंट याचा एफ कॉस फाय, हा अँगल फाय असेल तर हा सुद्धा अँगल फायच येतो, हा सुद्धा अँगल फायच येतो. आणि याचा अपोजिट अँगल हा सुद्धा फायच असेल, एफ कॉस फाय. आणि दुसरा कॉम्पोनंट म्हणजे दोन कॉम्पोनंट जे असतात ते एकमेकांना परपेंडिक्युलर असतात. हा अँगल 90 डिग्री, तर एफ साइन ऑफ फाय बेटा. आणि एफ साइन फाय हे दोन कॉम्पोनंटमध्ये रिझॉल्व केलेलं आहे. तर आता सुरुवातीला काय घेतलं आहे आपण, लेट अस कन्सिडर अर्थ इज ए सॉलिड स्पियर. आता आपण इथं परत हे पॅरलेलोग्राम कंप्लीट करतो म्हणजे फिगर कंप्लीट होऊन जाते. म्हणजे पुन्हा पुन्हा म्हणजे फिगरबद्दल काढण्याची जरूरतच नाही. अगदी व्यवस्थितशीर फिगर काढायचं. आणि जेव्हा फिगर तुम्ही काढत असता त्यावेळेस व्हिडिओला पॉज करत चला, म्हणजे व्यवस्थितशीर फिगर आपल्याला काढता आली पाहिजे बेटा. आता ही फिगर क्लिअर काढल्यानंतर यामध्ये काय असेल डिस्क्रिप्शन आपल्याला, लेटस कन्सिडर काय गृहीत धरा, लेटस कन्सिडर अर्थ इज ए सॉलिड स्पियर ऑफ मास कॅपिटल एम. अर्थचं मास कॅपिटल एम, मास ऑफ द अर्थ, आणि कॅपिटल आर रेडियस ऑफ अर्थ, रेडियस ऑफ अर्थ. Let us consider earth is a solid sphere of mass capital M and R be the radius of earth. Now earth is rotating about its own axis. Earth is rotating about its own axis. Imagine करा, अर्थचा ग्लोब पाहिले तुम्ही. अर्थ म्हणजे फुटबॉल टाईपमध्ये एक ग्लोब आहे आणि एक नॉर्थ पोल वर असतो आणि दुसरा साऊथ पोल खाली असतो. त्यातून एक रॉड पास झाला आणि अर्थचा ग्लोब जसा फिरतो तशा पद्धतीनं अर्थ इज कन्सिडर्ड ॲज ए सॉलिड स्पियर ऑफ मास कॅपिटल एम अँड रेडियस कॅपिटल आर. अँड अर्थ इज रोटेटिंग अबाउट अन ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स पोल्स. हा एक नॉर्थ पोल आणि दुसरा हा साऊथ पोल. तर या दोन पोलमधून ॲक्सिस ऑफ रोटेशन अर्थचा पास होतो आणि अर्थ ही अशी रोटेट होते. राईट. लेट्स ओ बी द सेंटर ऑफ द अर्थ अँड इक्वेटोरियल प्लेन ऑफ द अर्थ विच डिवाइड्स अर्थ इंटू टू इक्वल पार्ट्स, नॉर्थ हेमिस्फियर अँड साऊथ हेमिस्फियर असे दोन. आता बेटा आपल्याला काय लर्न करायचं आहे, इथं तो पॉईंट पी पॉईंट लोकेट केलं अर्थच्या सरफेसवरती आणि तिथे एक छोटासा स्मॉल एम, एक पार्टिकल किंवा एक बॉडी ऑफ मास स्मॉल एम इज प्लेस्ड ॲट पॉईंट पी. कुठं, पी पॉईंट. आणि त्या पॉईंटला पी पॉईंटला इफेक्ट ऑफ व्हेरिएशन ऑफ जी ड्यू टू अर्थ्स रोटेशनल मोशन. अर्थ्स रोटेशनल मोशनचा इफेक्ट काय होतो, what is the effect of earth's rotational motion, so that the value of g either increases or decreases or unchanged. जी ची किंमत काही चेंज होते का, वाढते, कमी होते किंवा काही बदल होत नाही, असा जो इफेक्ट असेल तो आपण इथं लर्न करायचा बेटा. आता लेटस अर्थ इज रोटेटिंग अबाउट इट्स ओन ॲक्सिस. ऑल द पार्टिकल्स ऑन द सरफेस ऑफ अर्थ इन्क्लुडिंग वी आर. अर्थच्या सरफेसवरती जेवढे पार्टिकल आहेत सोबत आपण सुद्धा अर्थचा पार्टच आहे. आपण सुद्धा अर्थच्या सरफेसवरती आहे म्हणजे आपण सुद्धा अर्थचे पार्ट आहात. मग अर्थ स्वतःभोवती फिरत आहे, स्वतःच्या ॲक्सिस भोवताली अर्थ फिरत आहे. त्यावेळेस अर्थवरचे प्रत्येक पार्टिकलची स्पीड किती असेल, रोटेट विथ कॉन्स्टंट अँग्युलर व्हेलॉसिटी. ऑल द पार्टिकल्स ऑन द सरफेस ऑफ अर्थ रोटेट विथ कॉन्स्टंट अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ अर्थ अबाउट इट्स own axis.
तर पहा बेटा आता इथं P पॉइंट आहे अँड नाउ दिस P पॉइंट इज रोटेटिंग अबाउट इट्स ओन ॲक्सिस, रोटेट अबाउट द ॲक्सिस ऑफ रोटेशन ऑफ अर्थ. हा P पॉइंट आहे ना तो अर्थच्या ॲक्सिस भोवताली फिरतो आहे. मग त्या ॲक्सिसपासून त्या P पॉईंटपर्यंतचं अंतर म्हणजे रेडियस आहे. स्मॉल आर काय आणि कॅपिटल. आता स्मॉल आर इथं मी तुम्हाला रेडियस ऑफ पार्टिकल रोटेटिंग at P with constant angular velocity omega, and so that centrifugal force experienced by the particle at P is centrifugal force experienced by the particle at P is, सांगा बेटा काय, F is equal to mr ओमेगा स्क्वेअर. स्मॉल आर कॅपिटल आर नाही, स्मॉल आर mr ओमेगा. कॅपिटल आर अर्थचा रेडियस आहे. जो पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो अबाउट द ॲक्सिस ऑफ रोटेशन ऑफ अर्थ, त्या पार्टिकलचा रेडियस आहे, सर्क्युलर ऑर्बिटचा रेडियस आहे, त्या सर्क्युलर ऑर्बिटचा रेडियस स्मॉल आर आहे. अँड धिस सेंट्रीफ्युगल फोर्स इज डायरेक्टेड अवे फ्रॉम CP. It is directed away from CP. It is directed away from CP. हे असं इकडे दाखवलेलं आहे बेटा, राईट. आता हा आर कॅपिटल आर आणि स्मॉल आर मध्ये काय, फ्रॉम राईट अँगल ट्रायंगल OPC, फ्रॉम राईट अँगल ट्रायंगल OPC सांगा बेटा, cos phi is equal to r divided by capital R, and therefore small r is equal to capital R cos phi. Small r is equal to capital R cos phi. Now this centrifugal force F is resolved into two components. The centrifugal force at P is resolved into two components. Number one, F cos phi directed away from सेंटर ऑफ अर्थ. राईट, लक्षात येतं बेटा. हा जो फोर्स F आहे तुम्हाला इथं दाखवलेला, हा फोर्स F आहे. याचे दोन कॉम्पोनंट, ॲडजसेंट कॉम्पोनंट कोणता असतो नेहमी, कोसाइन F कॉस थिटा, आणि अपोजिट कॉम्पोनंट, अपोजिट म्हणजे हा इथला, हा इथं हा F साइन फाय. आता याला पॅरलल इथं आपण दाखवले ते टेंजंट, दॅट इज अनदर कॉम्पोनंट जो असेल सेकंड F cos phi डायरेक्टेड tangent to the surface of earth. म्हणजे अर्थच्या सरफेसला टेंजंट बेटा हा इथं दाखवलेला आहे. आता वेट ऑफ द बॉडी, बॉडीचं मास किती आहे F. बॉडीचं मास, पार्टिकल आपण ठेवलेलं आहे कुठं P पॉईंटला, मास किती आहे त्याचं M. लेट द पार्टिकल ऑफ मास स्मॉल m be placed at point
P, be placed at point P. The weight of the particle, weight of the particle is towards the center of earth, that is W is equal to m into g. हे लक्षात आलं. या ठिकाणी बॉडी आहे, त्या बॉडीचं मास m आहे. अर्थनं याच्यावरती एक्झर्ट केला फोर्स. व्हॉट इज द वेट ऑफ द बॉडी? येस, व्हॉट इज द वेट ऑफ द बॉडी? वेट ऑफ द बॉडी इज डिफाइंड as gravitational force exerted by the earth on the body. Gravitational force exerted by the earth on the body, and it is always directed towards the mg, towards the center of the earth. आता पहा बेटा, या पार्टिकलवरती कोणते दोन फोर्सेस आहेत? दोन फोर्सेस F cos phi अवे आणि दुसरा फोर्स mg टुवर्ड्स. मग apparent weight of the body, that is the apparent weight of the body, apparent weight of the body at P is, सांगा बेटा काय तर आहे? apparent weight of the body at point P is, which force is greater? सांगा मला इथला कोणता फोर्स ग्रेटर आहे? येस, लेट अस टेल मी विच फोर्स इज ग्रेटर. पहा बेटा, आता ही बॉडी पार्टिकलचं मास m आहे. अर्थच्या सेंटरकडे फोर्स कोणता आहे? mg. हा सरफेस लिव्ह केलेला नाही, सरफेस बॉडी सोडलेलं नाही, म्हणजे याचा अर्थ वेट ग्रेटर दॅन F cos theta. कारण हे दोन फोर्सेस कसे आहेत? अपोजिटली डायरेक्टेड. हा फोर्स mg टुवर्ड्स द सेंटर ऑफ अर्थ आणि दुसरा फोर्स F cos theta डायरेक्टेड अवे, अँड देअरफॉर द ॲपेरंट वेट, मी काय म्हटलं, द ॲपेरंट वेट ऑफ द बॉडी ॲट P इज, ॲपेरंट वेट ऑफ द बॉडी ॲट P इज काय असेल? m इंटू जी फाय इज इक्वल टू mg मायनस F cos ऑफ फाय मायनस F cos phi. हे लक्षात आलं का? व्हॉट इज जी फाय? जी फाय इज द एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट लॅटिट्यूड फाय. लेट जी फाय बी द acceleration due to gravity, acceleration due to gravity at latitude phi. Let g phi be the acceleration due to gravity at latitude phi. At latitude phi means at point P, and therefore m into g phi is equal to m into g minus what is F, मी घेतलेलं आहे आठवा, mr omega square cos of phi. Again small r is equal to capital R cos phi. सुरुवातीलाच आपण काढलेलं होतं, आठवतं? ठेवा बेटा. m into g phi is equal to m into g minus m capital R cos phi ओमेगा स्क्वेअर इंटू कॉस फाय. आणि m कॉमन काढा बेटा आणि कॅन्सल करा. तर जी फाय इज इक्वल टू जी मायनस आर ओमेगा स्क्वेअर कॉस स्क्वेअर फाय. सो दिस इज द ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट लॅटिट्यूड फाय. आता ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट लॅटिट्यूड फाय इज इक्वल टू जी मायनस आर ओमेगा स्क्वेअर कॉस स्क्वेअर फाय. तर या ठिकाणी तुम्हाला काय वेगळं असं वाटत आहे सांगा बेटा मला, म्हणजे क्लिअर होऊ द्या. आर इंटू ओमेगा स्क्वेअर कॉस स्क्वेअर फाय, आर इंटू ओमेगा स्क्वेअर कॉस स्क्वेअर फाय ही जी टर्म आलेली आहे ती कशामधून सबट्रॅक्ट झालेली आहे? जी मधून सबट्रॅक्ट केलेली आहे. म्हणजे हे दोन इक्वेशन, हे जीचं आहे म्हणजे ॲक्सलरेशनचं इक्वेशन आहे, आणि हे परत
आर ओमेगा स्क्वेअर कॉस स्क्वेअर फाय ॲक्सलरेशनचंच इक्वेशन आहे. म्हणजे ही टर्म ॲक्सलरेशन आहे. हे कोणतं ॲक्सलरेशन आहे? दी टर्म आर ओमेगा स्क्वेअर कॉस स्क्वेअर फाय इज दी सेंट्रीफ्युगल acceleration. The term r omega square cos square phi is the centrifugal acceleration. आणि सेंट्रीफ्युगल ॲक्सलरेशन काय केलेलं आहे? सबट्रॅक्ट केलेलं आहे. म्हणजे नेट ॲक्सलरेशन अर्थ रोटेशनल मोशनचा इफेक्ट काय झालेला आहे? ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कमी झालेली आहे. ही जी ग्रॅव्हिटी आहे जीची किंमत आपण घेतो विदाउट रोटेशनल मोशन ऑफ अर्थ जी इज द ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. मी काय सांगतो लक्षात ठेवा. स्मॉल जी, व्हॉट इज स्मॉल जी? ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द सरफेस ऑफ अर्थ. स्मॉल जी इज द ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द सरफेस ऑफ अर्थ विदाउट रोटेशनल मोशन ऑफ अर्थ. विदाउट द रोटेशनल मोशन ऑफ अर्थ. आणि याच्यामधून ही क्वांटिटी आपण सबट्रॅक्ट केलेली आहे. कोणती क्वांटिटी सबट्रॅक्ट केलेली आहे? आर ओमेगा स्क्वेअर कॉस स्क्वेअर फाय. आर ओमेगा स्क्वेअर कॉस स्क्वेअर फाय ही क्वांटिटी या जी मधून सबट्रॅक्ट केलेली आहे. म्हणजे अर्थ रोटेशनल मोशनचा इफेक्ट काय झालेला आहे? जीची किंमत कमी झालेली आहे, रिड्यूस झालेली आहे. म्हणून इम्पॉर्टंट कन्सेप्ट तुम्ही इथं लक्षात ठेवलं पाहिजे. ड्यू टू द अर्थ रोटेशनल मोशन, ड्यू टू द इफेक्ट ऑफ अर्थ रोटेशनल मोशन द व्हॅल्यू ऑफ ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी डिक्रीजेस. काही असू द्या, समजा आपण जीची किंमत 9.8 घेतो. ही सर्व प्रॉडक्ट मिळून समजा 2 आला तर 9.8 मधून 2 सबट्रॅक्ट केला तर 7.8 आलं का नाही? म्हणजे जीची किंमत कमी झाली का नाही? म्हणजे अर्थ रोटेशनल मोशनचा इफेक्ट काय झालेला आहे की व्हॅल्यू ऑफ ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी डिक्रीजेस. म्हणून इतर इम्पॉर्टंट पॉईंट तुम्ही नोट करा बेटा. ड्यू टू अर्थ्स रोटेशनल मोशन, अर्थ रोटेशनल मोशन, द व्हॅल्यू ऑफ ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, द व्हॅल्यू ऑफ ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी डिक्रीजेस. व्हॅल्यू ऑफ ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी डिक्रीजेस. ही क्वांटिटी सबट्रॅक्ट केलेली आहे आर ओमेगा स्क्वेअर कॉस स्क्वेअर फाय आहे. म्हणून याच्यामुळे काय झालेलं आहे? व्हॅल्यू ऑफ ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी डिक्रीज झालेली आहे रोटेशनल मोशनमुळे. आता बेटा इथं इफेक्ट कुठं जास्त आहे आणि कुठं कमी आहे? तर त्यासाठी आपण काय करायचं? फायची किंमत 0 घेतली. आता पहा, इफेक्ट इज मॅक्सिमा अँड मिनिमा. म्हणजे काय इफेक्ट आहे? जीची किंमत कमी होणे. कुठं सर्वात कमी होतो इफेक्ट, कुठं जास्त होतो आणि कुठं कमी होतो. इफेक्ट काय आहे? जीची किंमत कमी होणे. पण तो इफेक्ट कुठं जास्त आहे आणि कुठं कमी आहे तो आपण इथं लर्न करणार आहे. केस फर्स्ट पहा, अत्यंत इम्पॉर्टंट आहे. इफ फाय इज इक्वल टू 0, दॅट इज, सांगा बेटा फाय 0 इथं लक्षात येतं का? फाय म्हणजे हे, हा अँगल 0 झाला म्हणजे तो पॉईंट कुठं आला? द पॉईंट शुड बी ऑन इक्वेटर, तो पॉईंट P. इफ फाय इज इक्वल टू 0, द पॉईंट P इज ऑन इक्वेटर. इक्वेटरवरती असेल तर बेटा जी इक्वेटर इज इक्वल टू जी मायनस आर ओमेगा स्क्वेअर कॉस स्क्वेअर 0. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ कॉस स्क्वेअर 0? कॉस स्क्वेअर 0 ची किंमत किती? 1. अँड दॅट इज इक्वल टू जी मायनस आर ओमेगा स्क्वेअर इंटू 1, दॅट इज जी इक्वेटर जी मायनस आर ओमेगा स्क्वेअर. अँड धिस व्हॅल्यू इज effect is maximum and result of this
the value of G is minimum. The effect is maximum, important. The effect is maximum. Effect is maximum. As a result of this, effect is maximum. As a result of this, value of G is minimum at equator. Value of G is minimum at equator. Next point, case second. What is? If phi is equal to 90 degree, that is phi 90 degree म्हणजे हा पॉइंट कुठं 90 डिग्री म्हणजे इथं आला. तो पॉइंट कुठं झाला? पोलवरती असेल. दॅट इज द पॉइंट P is on poles. नॉर्थ पोलवरती असेल किंवा साऊथ पोलवरती असेल तर G पोल is equal to G minus R omega square cos square 90 is equal to G minus R omega square cos 90 0 G minus 0 is equal to G. G पोलची किंमत जेवढी आहे तेवढीच कुठे आहे? पोलला जी किंमत आहे ती सेम ॲज दॅट ऑफ विदाउट रोटेशनल मोशन ऑफ अर्थ. आणि मग ही व्हॅल्यू इफेक्ट इज मिनिमम. इफेक्ट इज मिनिमम. Effect is minimum so that the value of G is maximum. Effect minimum आणि G ची किंमत मॅक्झिमम कुठे आहे? पोल्सला G ची किंमत मॅक्झिमम आहे बेटा. हे अत्यंत इम्पॉर्टंट कन्सेप्ट ओरिएंटेड पॉईंट्स झाले. आता ॲप्लिकेशन ओरिएंटेड याच्यावरती क्वेश्चन कसा विचारला जातो? हाऊ टू आस्क द ॲप्लिकेशन ओरिएंटेड क्वेश्चन ऑन धिस आर्टिकल. सो दॅट इज सिंपल क्वेश्चन आस्क टू यू. टू परचेस 1 kg sugar, at poles or equator for the maximum beneficiable. मॅक्झिमम बेनिफिशिएबल आपल्यासाठी तर 1 kg शुगर आपण कुठं परचेस करायचं? पोलला परचेस करायचं का इक्वेटोरला परचेस करायचं? वेअर वी परचेस 1 kg शुगर ॲट द पोल ऑर इक्वेटोर? लेट अस टेल मी. सांगा बरं बेटा कुठं येतं? 1 kg शुगर आपल्याला परचेस करायचं असेल जिथं जीची किंमत कमी आहे तिथं मास जास्त असतो ना. आता वेट म्हणजे काय शेवटी? वेट म्हणजे m इंटू जी. आपल्याला हे मास जास्त पाहिजे तर जी कमी पाहिजे ना. मग जीची किंमत कमी कुठं आहे? इक्वेटोरला. आणि म्हणून आपल्याला मोर बेनिफिशियलसाठी इक्वेटोरला परचेस करणं आपल्या फायद्यासाठी असतं. पोल्सला जीची किंमत मॅक्झिमम ही क्वांटिटी कमी होतो. प्रॉडक्ट आहे ना दोघांचा. एक जास्त असेल तर दुसरं कमी असलं पाहिजे. एक कमी असलं तर दुसरं जास्त असलं पाहिजे. म्हणून इट इज मोर बेनिफिशिएबल टू परचेस 1 kg शुगर ॲट equatorial plane than the poles. And many times the question asked, what kind of the question asked? That is, why satellite launching stations near the equatorial plane than the poles? तुम्ही जेवढे काही युनिवर्समध्ये इक्वेटोरियल सॅटेलाइट लॉन्चिंग स्टेशन्स असतात ते जर तुम्ही ऑब्झर्व केलं असेल तर हे सर्व सॅटेलाइट लॉन्चिंग स्टेशन्स नियर द equatorial plane than the poles in order to take the advantage of smaller value of acceleration due to gravity. Okay.